जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या. 3,500. आम्ही काय म्हणतो, आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाही, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरी जी पडली 2 पाडायच्या आणि ती काशी आणि मथुरा, बाकी ठेवा की तुमच्याकडे, घाला लोटांगण. माझ्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहे. खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत, बाकी बहुतेक त्या रिवेरो आणखी गिल्ली संपवल्या, अजून 2 जिवंत आहेत. त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहूहून पाकिस्तानला गेला. माहिती कोणाची? पोलिसांची. कुठे रे गेला तो? बाळासाहेबांना मारायला म्हणून, साहेब तो आता जुहूला हॉटेलमध्ये आहे. अच्छा, हां, व्यवस्था झाली आहे ना, बघ काही कमी पडू देऊ नको, असं काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात जुहूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत. यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायचे नाही. बिलकुल एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर विनवायचा नसेल तर मग कशामध्ये विनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? अलतू थलतू असे प्रत्येक जण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं, बघा काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना. मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावलं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. चिथावणी वगैरे काही नाही, आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नव्हत, काल परकडचा भांज्याचा खटीक खाना नाहीये. श्रीलंकेत हिंदू उभे राहिलेले आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरापर्जित वगैरे वगैरे, चलो साले एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात. ते नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल.